We'll open our Bibles to Amos chapter 5 verse 4. आमोसाचा 5वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Thus says the Lord to the house of Israel, seek me and you shall live. कारण परमेश्वर इस्रायलाच्या घराण्याला म्हणतोय, मला शोधा म्हणजे तुम्ही वाचाल. Praise God. देवाला धन्यवाद. If you seek me, you shall survive. तुम्ही जर मला शोधलं तर तुम्ही टिकाल, वाचाल. If you seek God, you shall live. जर तुम्ही देवाला शोधलं तर तुम्ही जगाल. Just one line. एकच ओळ आहे, One statement. एकच विधान आहे. God says, देव बोललाय, seek me with your whole heart. संपूर्ण हृदयाने मला शोध. Seek me with your whole mind. संपूर्ण मनाने मला शोध. Seek me with your whole strength. संपूर्ण शक्तीने मला शोध. And you shall have life. म्हणजे तुला जीवन मिळेल. And life in abundance. ते सुद्धा विपुल आणि उदंड जीवन मिळेल. So seek God now. तर आता तुम्ही देवाला शोधा. Seek God always. तुम्ही नेहमी देवाला शोधा. Seek God every day. रोज देवाला शोधा. Seek God every hour. प्रत्येक तासाला देवाला शोधा. Seek God every moment. प्रत्येक क्षणाला देवाला शोधा. Even praising God releases God's blessings. अहो, देवाची स्तुती करून सुद्धा देवाचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात, माहितीये? Looking to God saves you. नुसतं देवाकडे पाहिलं तरी आपण वाचतोय, तारले जातोय, मोक्ष मिळतोय. Crying to God helps you. 2 अश्रू देवासमोर गाळले तरी त्यातनं मदत होते. देवादारी केलेलं काही वाया नाही जात. रडणं काय, बोलणं काय, त्याच्याकडे बघणं काय. Yes. हो, देवादारी आलोय आपण. Seeking God is not a one-time job. देवाला शोधणं म्हणजे एका वेळेला केलेलं काम नाहीये. It is not something that happened on a day you believed. आणि देवाला शोधणं म्हणजे ज्या दिवशी तू विश्वास ठेवला त्या दिवशी देवाला प्रार्थना केली आणि झालं, परत करायची नाही असं नाही. It's an ongoing process. तर देवाला शोधणं म्हणजे रोजच्या दिवसाला करायचं काम आहे. जसं रोज खायला लागतं, प्यायला लागतं, नेसायला लागतं, तसं आहे. Because every day you face challenges in life. कारण दर दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आव्हानं येत असतात, तर देव लागतोच. What happens in your life when you stop seeking God? आणि जेव्हा आपण देवाला शोधणं बंद करतो तेव्हा आपल्या जीवनात काय होतं? Your downfall begins. काय नाही, आपलं पतन सुरू होतं. आपण खाली पडायला लागतो, अडचणी यायला लागतात. The secret of success is seeking God. यशामागचं रहस्य आहे देवाला शोधणे. यश पाहिजे, यशस्वी व्हायचंय तर रोज देवाला प्रार्थना करावी लागेल. You need not follow success every day. तुम्ही रोज यशाच्या मागे वेड्यासारखे लागू नका. Success will start following you when you seek God. तुम्ही देवाला शोधल्यानंतर यश तुमच्या मागे चालायला लागेल. You chase after God. तुम्ही देवा मागे लागा And success will chase you. म्हणजे यश तुमच्या मागे लागेल आणि म्हणेल, कुठे आहे तो, कुठे आहे ती, मला त्याच्या जीवनात जायचंय असं यश म्हणेल. Even in good times. चांगल्या काळात सुद्धा. Even after blessings follow us. आशीर्वाद आपल्या मागे आल्यानंतर सुद्धा. Even in smiling times. अगदी हसतमुख काळात सुद्धा Seek God. देवाला शोधतच राहायचं. Seek God. देवाला प्रार्थना करतच राहायचं. देव कधी आपल्याला लागेल सांगता येत नाही. फक्त तेवढ्या भयाने नाही, आपलं देवावर प्रेम आहे म्हणून. तर देवाला रोज शोधा. देवप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला असं रोज म्हणा. The people of the world don't know what is sin. जगातल्या लोकांना आज माहित नाहीये पाप म्हणजे काय. They think sin is just lying and cheating. जगातल्या लोकांना असं वाटतं पाप म्हणजे खोटं बोललं म्हणजे पाप, फसवलं म्हणजे पाप. But the mother of all sin is पण सगळ्या पापाची आई आहे not heeding to God's voice. देवाचा आवाज न ऐकणे. That is the biggest sin, the mother of all sin. हे सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्या पापांची आई आहे देवाचं न ऐकणे. Not coming to God is the greatest sin. देवाकडे न येणे सगळ्यात मोठं पाप आहे. Not turning to God is the greatest sin. देवाकडे न वळणे हे महापाप आहे. Not seeking God is the greatest sin. देवाला प्रार्थना न करणे सगळ्यात मोठं पाप आहे बेटा. Disobeying God is the greatest sin. देवाच्या आज्ञा मोडणे सगळ्यात मोठं पाप आहे. Bible says बायबल म्हणतं in Luke 12 verse 31. लूकचा 12वा अध्याय 31वे वचन. Each and every day he will supply your needs. दर दिवसाला देव तुझ्या गरजा भागवेल बेटा. As you seek his kingdom passionately above all else. जसं देवाचं राज्य बाकीच्या सगळ्या गोष्टींच्याही पुढे जाऊन आवेशाने तू शोधशील, Everything will be added to you. तसं सगळ्या गोष्टींची भर देव तुझ्या आयुष्यात पाडेल. असं काय हवंय तुला, सगळं मिळेल. Good times have come. चांगले दिवस आले. Since Jesus entered the earth, good times have come. येशू या पृथ्वीवरती आल्यामुळे चांगले दिवस आलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. He came to reveal the true heart of God for you. येशू ख्रिस्त देवाचं खरं हृदय तुला प्रगट करायला आलेले आहेत. All the
people of the world who speak about God, they don't know God. जी सगळी जगातली माणसं देवाविषयी बोलतात ना, त्यांना देव माहीतच नाहीये. That's why God sent somebody from heaven. म्हणून तर देवाने स्वर्गातून कोणाला तरी पाठवलं. Jesus said, I came from heaven. येशू म्हणाले, मी स्वर्गातून आलो आहे. You have to believe him. आपण येशूंवर विश्वास ठेवावाच लागेल, कारण येशू स्वर्गातून आलेले आहे. And he says, आणि येशू म्हणाले, God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. God so loved the world देवाने जगावर इतकं प्रेम केलंय that he sent me. की देवाने मला पाठवलं. That is Jesus. येशू ख्रिस्त To take your sins. तुझं पाप घेऊन जायला, That you may not perish. की तुझा नाश होऊ नये, But that you may have eternal तर life. तुला अनंत काळचं जीवन मिळावं. The day Jesus speaks in your life, ज्या दिवशी येशू तुझ्या जीवनात बोलतील, that will be the beginning of your elevation. तुझ्या उन्नतीचा तो पहिला दिवस असेल, ज्या दिवशी येशू तुझ्याशी बोलायला And लागतील. today Jesus is speaking to you. आणि आज येशू तुझ्याशी बोलताय, It is the beginning of your promotion. म्हणजे तुझ्या बढतीचा आजचा पहिला This दिवस. is the beginning of your healing. आता तुझ्या आरोग्याची सुरुवात. This is the beginning of you coming out of your debt. आता तू तुझ्या कर्जातून बाहेर पडायचा शुभारंभ. I don't doubt God's मी नाही, existence. मी देवाच्या अस्तित्वावरती कधी शंका घेत नाही की तू आहे का नाही का. नाही नाही, तो आहे. He is there. आहे असं कसं. He is there. देव आहे. आपण This जीवन, world is not created by just some chemicals or some हाँ. atoms and all. हे जग electrons. काही कुठल्या रसायनशास्त्रातनं पैदा नाही झालेलं. हे जग पैदा करणारा, दुनिया बनाने वाला माझा देव आहे. Yes. But how to seek God, Pastor? पण मग तुम्ही विचाराल, तुम्ही म्हणता देवाला शोधा, देवाला शोधा. कसं शोधायचं देवाला पास्टर? Read the Bible. बायबल वाचा, ते देवाला शोधणं आहे. And he will manifest himself to you. देव प्रगटच होईल तुला. He Bible will वाच. manifest himself. बायबल to you. वाच, बायबल वाच, देव तुला प्रगटच होईल. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 29 verse 13. इर्म्याचा 29वा अध्याय 13व वचन. God says, देव बोललाय, when you seek me with all your heart. संपूर्ण हृदयाने जेव्हा तू मला शोधशील, अर्ध्या मर्तुकड्या नाही, संपूर्ण हृदयाने जेव्हा तू मला शोधशील, You will find me. तेव्हा मी तुला सापडेल. तर सापडत नसेल तर त्याला नाही, स्वतःच्या हृदयाला तपासा. Even where you are, seek God. जिथं कुठं असशील ना, इथे देवाला शोध बसल्या जागी. कारण इथे 100% छाती ठोकून आम्ही सांगू शकतो देव आहे, एवढी गॅरंटी. Even as you are sitting with a truckload of burden, seek God. अगदी ट्रक भरून त्रास घेऊन जरी तू इथे बसलेला असशील, तरी बसल्या जागी इथे देवाला शोध. Things will change for the better. गोष्टी चांगल्याकडे बदलतील बेटा. नसते हट्ट धरू नको, प्रभूच्या जवळ ये. Turn around and seek God like Hezekiah. जरा मागे वळ आणि हिजकिय्या राजासारखं देवाला शोध. लोट करा, फिरा, वापस आ. He will help you. नक्की तो तुला मदत करेल. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Jesus means Savior. येशू म्हणजे तारणारा. Jesus means God is salvation. येशू म्हणजे मुक्तीदाता, देव तारण आहे. The म्हणजे name of Jesus itself is salvation. येशूंचं नाव म्हणजे तारण आहे. बोला. He is the restoration God. तो सगळं परत करणारा देव आहे बेटा. He is the rescuer God. तो वाचवणारा देव आहे. He will take you to heaven. तो स्वर्गात तुला घेऊन जाणारा देव आहे. You will never see hell if you have Jesus with you. येशू तुझ्या सोबत असतील तर तुला कधी नरक पाहायला मिळणार नाही. He आम्हाला is the सांगा. God who was manifested in flesh for you. तो देव स्वतः देवरूप धारण करून या जगात तुझ्यासाठी अवतरलाय. After completing his work, he went up to heaven. त्याचं काम संपवून तो स्वर्गात परत गेलाय. And he will come back again आणि to तो take us. परत येणार आहे आपल्याला घेऊन जायला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.